आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमेस पंचाम प्रणाम। नालंदा बुद्ध विहार, विष्णुनगर, दिघा, नवी मुंबई या ठिकाणी आषाढ पौर्णिमा ते आश्विनी पौर्णिमा या 3 महिन्याच्या वर्षावासा कालावधीमध्ये मिलिंद प्रश्न या ग्रंथाच्या वाचनाला ठीक रात्री 8 ते 9:30 वाजेपर्यंत वाचन सुरू आहे। या कार्यक्रमात उपस्थित उपासक उपासिका, बालक तथा बालिका तुम्हा सर्वांच्या परी मंगल कामना व्यक्त करून ग्रंथ वाचनाला सुरुवात करण्याअगोदर आपण तिसरं पंचशील आणि अष्टशील घ्यायचं आहे। नंतर ग्रंथ वाचनाला सुरुवात होईल। सर्वांनी गुडघ्यावर बसायचं आहे आणि नमामि करून याचना करून तिसरं पंचशील ग्रहण करायचं आहे। Tatiampi dhammang
गच्छामि तत्यम्पि धम्मं शरणं गच्छामि तत्यम्पि संघं शरणं गच्छामि तत्यम्पि संघं शरणं गच्छामि त्रिशरणागमनं सम्पूर्णो अहं वन्दे पानातिपाता वीरमणि शिखापदं समादयामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वीरमणि शिखापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि शिखापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरमणि शिखापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमजपमादठाना वीरमणि शिखापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि त्रिशरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं शीलं कृत्वा अपमादेन सम्पादयेतव्यम् वन्दे साधु 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 अष्टसि पानातिपाता वीरमणि शिखापदं समादयामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वीरमणि शिखापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अब्रह्मचर्या वीरमणि शिखापदं समादयामि ब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरमणि शिखापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमजपमादठाना वीरमणि शिखापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि विकालभोजना वीरमणि शिखापदं समादयामि कालभोजना वेरमणि सिक्खापदं समादयामि नत्सहितवादित नत्सगितवादित विसुखदेशना सुखदेशना मालागन्ध मालागन्ध विलेपनधारण विलेपनधारण मण्डन मण्डन विभूषणठाना विभूषणधारण वीरमणि वेरमणि शिखापदं समादयामि सिक्खापदं समादयामि पूजासैना पूजासेन महासैना महासेन वीरमणि वेरमणि शिखापदं समादयामि सिक्खापदं समादयामि त्रिशरणेन सद्धिं पञ्चशीलं अष्टशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं शीलं कृत्वा अपमादेन सम्पादयेतव्यम् वन्दे साधु 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 अभिवादनशीलिसनित्यवद्धापचाय रोचत्तारो धम्मवर्धन्ति आयुर्नो सुखं बलन्ति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्थि भवन्तु
भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे पूर्ण हो बुद्ध बलाने धम्म बलाने संघ बलाने तुम्हा सर्वांचे कल्याण हो मंगल हो मंगल हो मंगल हो सुखी हो साधु साधु साधु। आज आपण बघत आहोत चक्षु विधान चक्षु विज्ञान चक्षु विज्ञान व मनोविज्ञान यांचे संबंध विषय आहे चक्षु विज्ञान आणि मनोविज्ञान यांचे संबंध। प्रश्न केला आहे महाराजांनी चक्षु विज्ञान व मनोविज्ञान यांचे संबंध काय। चक्षु विज्ञान म्हणजे दृष्टी नजर, मनोविज्ञान म्हणजे मनामध्ये विचार। चक्षु विज्ञान म्हणजे दृष्टी, आपण पाहत आहोत कशाने पाहत आहोत डोळ्याने, पालीमध्ये चक्षु विज्ञान चक्षु म्हणतात बरोबर। विज्ञान म्हणजे जागरूकता, विज्ञान म्हणजे जागरूकता जे आहे ते सत्य। चक्षु विज्ञान व मनोविज्ञान यांचे संबंध काय म्हणजे पाहणे आणि विचार करणे याचा संबंध काय। चक्षु विज्ञान पाहते आणि मन हे विचार करते। या प्रश्नाचे उत्तर महाराजांना बनते म्हणतात। राजा म्हणाला बनते जेथे जेथे चतुर्विज्ञान दृष्टी उत्पन्न होते तेथे तेथे मनोविज्ञान विचाराचाही आविष्कार होतो काय। म्हणजे ज्या ज्या ठिकाणी चक्षु विज्ञान आहे त्या त्या ठिकाणी मनोविज्ञानही आहे काय। म्हणजे आपण डोळ्याने पाहतो त्यामुळे मनात विचार जागृत होतात काय। प्रथम कोण जागृत होतात काय महाराज। मनोविज्ञानाचा तोच गुणधर्म आहे, मनोविज्ञानाचा तोच गुणधर्म आहे। चक्षु विज्ञानानं बघितलं, चक्षु विज्ञान फक्त बघायचं काम करते पण चक्षु विज्ञान हे काय बघण्याचं काम करते। चक्षु विज्ञानाने बघितलं गुलाबाचं फुल आहे, चक्षु विज्ञानाने बघितलं गुलाबाचं फुल आहे, डोळ्याने बघितलं गुलाबाचं फुल आहे आणि त्याचा विचार कोणालाही मनाला की मला पाहिजे की नाही पाहिजे, चांगलं आहे की वाईट आहे, बरोबर आहे की नाही। चक्षु विज्ञान म्हणजे बघण्याचं काम करतात आणि मनोविज्ञान हे विचाराचं काम करते। येस की नो, बरोबर आहे की नाही। प्रथम कोण उत्पन्न होतो चक्षु विज्ञान की मनोविज्ञान महाराज। प्रथम चक्षु विज्ञान नंतर मनोविज्ञान उत्पन्न होते। आता पहिले काय उत्पन्न होते डोळे। आपण डोळ्याने बघू चांगलं आहे वाईट आहे, आता डोळ्याने बघितलं चांगलं आहे तर आपण चांगलं कोण सांगेन आपल्याला आपलं चक्षु चक्षु म्हणजे माझ्या शब्दात थोडा ठीक आहे माझा थोडा चक्षु म्हणजे तरी चक्षु म्हणजे डोळे थोडा चक्षु म्हणजे तेच हो ना ज्या भाषेत आहे त्या भाषेत ऐकावं लागतात सर्वांसाठी आहे। तुम्हाला डबल पण सांगतो त्याच्या भाषेतलं चक्षु म्हणजे डोळे नजर आणि मनोविज्ञान म्हणजे आपल्या मनातील विचार याच्यावर लक्ष ठेवायचं आहे। तर डोळे काय करते पाहण्याचं काम करते, दुसरं काम करते का तो वाईट आहे त्याला समजते का वाईट आहे वाईट आहे वाईट समजते, चांगलं आहे चांगलं समजते। दीपक जळत आहे डोळ्याने दिसते डोळ्याने दिसून राहिलं, भिजलं आहे तर डोळ्याने दिसून राहिलं, खाऊ आहे डोळ्याने दिसते खाऊ आहे डोळ्याने दिसते बरोबर आहे की नाही। आता हे खाऊ आहे डोळ्याने दिसते तर विचार कुठून निर्माण होतात मनातून नाही खाऊ आहे, फक्त खाऊ हे डोळ्याने बघितलं, खाऊ हे डोळ्याने बघितलं समजलं की नाही। गुलाबाचं पिलं फक्त डोळ्याने बघितलं पण ते घ्यायचं का नाही घ्यायचा मनाने विचार केला, चांगलं नसलं तर घ्यायचं नसलं तर सोडून द्यायचं बरोबर आहे की नाही। म्हणजे दोन्ही चक्षु विज्ञान आणि मनोविज्ञान हे दोन्ही सोबतच आहेत। याच्याशिवाय गाडी चालतच नाही, याच्याशिवाय गाडी चालतच नाही। प्रथम चक्षु विज्ञान नंतर मनोविज्ञान उत्पन्न होते। पहिले चक्षु विज्ञान म्हणजे आपले पहिले दृष्टी जाते हे निर्माण होते, नंतर आपले विचार निर्माण होतात। इथे सही आहे या गलत आहे, ते काय आहे किंवा काय नाही।
बनते म्हणजे चसु विज्ञान मनोविज्ञानास हुकूम सोडते की जेथे जेथे मी जाईन तेथे तेथे तू जा, असं काय आहे काय? नाही महाराज, असं काही नाही. दोन्ही सोबतच आहेत ना, दोन्ही हे सोबतच आहे, यांच्याशिवाय कारभार चालू शकत नाही. डोळे सोबत आहेत, मनही सोबत आहे. डोळ्याने पाहिलं की मनात विचार येतात, डोळ्यानं वाईट पाहिलं मनात वाईट विचार येतात, आणि डोळ्यानं चांगलं पाहिलं तर मनालाही चांगले विचार येतात. अशा प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. दुसरा प्रश्न केलेला आहे की बनते परस्पर उत्तर असल्यामुळे जेथे जेथे चसु विज्ञान उद्भवते तेथे तेथे मनोविज्ञान देखील उद्भवते, हे कसे? कृपा करून समजावून सांगा. तर बनते म्हणतात की महाराज आपण एक लक्षात ठेवा, आता पाऊस आला, आता पाऊस आलेला आहे, या पावसाचं पाणी कुठे जाईल? तर महाराज म्हणतात की बनते या पावसाचं पाणी जिकडे उतार आहे तिकडे जाईल. या पावसाचं पाणी कुठे जाते? जिकडे उतार आहे तिथे जाईल. वर चढते का पावसाचं पाणी? जिकडे उतार आहे तिकडे जाईल. नंतर सांगितलं की बनते महाराज आजचा हा पाऊस गेला आणि उद्या जर पाऊस आला तर तो काय दुसरा रस्ता काढीन काय? नाही, जिथं उतार आहे त्याच रस्त्याने ते पाणी जाईल. अशा प्रकारे चसु विज्ञान आणि मनोविज्ञान सोबतच आहेत, अलग नाहीत. तिसऱ्या प्रकारे दाखवलेला आहे. बनते म्हणतात की महाराज एक लक्षात ठेवा, एक शहर आहे, त्या शहराला अजूनही बरेच ठिकाणी शहर आहेत ना, त्या शहराला तटबंदी आहे. असे 4 दरवाजे आहेत गावात असे 4 दरवाजे आहेत, म्हणजे गावात कोणी शिरू शकत नाही. मोठे मोठे किल्ला कसा असतात तसे दरवाजे लागलेले आहेत. आजही सुद्धा दरवाजे लागलेले आहेत. तर महाराजांना सांगतात बनते की महाराज एक आपण उदाहरण अजून घेऊया की एक गाव आहे, त्या गावामध्ये एकच रस्ता आहे जाण्याचा आणि आणण्याचा. त्या ठिकाणी तटबंदी दरवाजा लागलेला आहे. जाण्याचा एकच रस्ता आहे, या गावातून गेला तो त्याच रस्त्याने आणि जो येणार आहे तो याच रस्त्याने. तर समजा या गावातला माणूस बाहेर जात आहे आणि बाहेर निघून गेला गेटच्या, जर दुसरा माणूस आला तर तो कोण्या रस्त्याने जाईल? महाराज म्हणतात की बनते ज्या रस्त्याने पहिला माणूस गेला त्याच रस्त्याने जाईल. ज्या रस्त्याने पहिला माणूस गेला त्याच रस्त्याने जाईल. त्यानंतर बनते ज्या मार्गाने महाराज कोण्या एका गावात ते झालं. बनते ज्या मार्गाने बैलगाडी गेली असेल त्याच मार्गाने जाईल. बैलगाडीचं सुद्धा तसंच सांगितलं. एका खेड्या गावामध्ये एक बैलगाडीचाच रस्ता असते, आजूबाजूला डोंगर असतात, बैलगाडीचाच रस्ता असते. आता पहिली बैलगाडी गेली त्यातून, दुसरी बैलगाडी आली नाही, ते त्याच रस्त्यानं जाईल. अशा प्रकारे चसु विज्ञान आणि मनोविज्ञान सांगितलेलं आहे. समजलं ना? चसु विज्ञान म्हणजे पाहणे आणि मनोविज्ञान म्हणजे मनात विचार करणे. माझ्या चसून जसं म्हणजे डोळ्याने जे पाहिलं, वाईट पाहिलं विचार कसे येतील आणि चांगलं पाहिलं विचार कसे येतील. पण हे दोघाही जोडी सोबतच आहे. चसु विज्ञान आणि मनोविज्ञान हे दूर राहू शकत नाहीत. राहू शकतात काय? संज्ञेचे लक्षण, संज्ञेचे लक्षण. संज्ञा म्हणजे बुद्धी. संज्ञा म्हणजे बुद्धी. बुद्धीचे लक्षण काय आहे? हा निळा आहे, हा लाल आहे, बुद्धी ओळखू शकते ना. डोळे फक्त पाहू शकतात. आता डोळ्याने पाहिलं तर मनातून विकार निघतात ना, की हा लाल आहे, हा पिवळा आहे, हा काळा आहे. म्हणून सांगितलं संज्ञेचे लक्षण. संज्ञेचे म्हणजे विचार, संज्ञेचे म्हणजे बुद्धीचे लक्षण, प्रज्ञाचे लक्षण. प्रज्ञा आपण कशाने गोष्ट ओळखतो? पेन आहे, कशाने ओळखलो आपण? आपल्या बुद्धीनं. बुद्धीला संज्ञा म्हटलेलं आहे. ठीक आहे, समज ना? भाषामध्ये काय म्हणतात त्याला? सांस्कृतिक भाषा आहे. संज्ञेचे लक्षण. संज्ञेचे लक्षण कोणते सांगाल काय? महाराज संज्ञेचे लक्षण म्हणजे ओळखणे. संज्ञेचे लक्षण म्हणजे ओळखणे. हे थोडक्यात समजायचं. संज्ञेचे लक्षण म्हणजे आपण बुद्धीचं लक्षण कोणतं आहे? बुद्धीचं लक्षण कोणतं आहे? ओळखणे. बुद्धीचं लक्षण कोणतं आहे? चांगलं या वाईट. ओळखणे. बनते आपण अगदी बरोबर उत्तर दिले आहे.
चेतनेचे लक्षण. चेतना आता चेतना म्हणजे जागृत, चेतना म्हणजे जाणीव करणे. चेतना म्हणजे जाणीव करणे. आता आपण साध्या भाषेत आपली सोपी चेतना करू. जून महिना लागला, पावसाळा येत आहे, झाली चेतना तयार. चेतना तयार झाली, लक्ष ठेवा. म्हणजे काही समजले तर तयारी करणे. मग आता आपल्याला काय समजलं, आता पाऊस येत आहे, चेतना झाली. पाऊस येतात, आपल्याला तयारी काय करावी लागेल, आपले घरदार अमुक ढमुक, बरोबर आहे की नाही. आपल्याला कोणती तयारी करावी लागेल, आपल्या घरदाराची चांगले करण्याची तयारी करावी लागेल. म्हणजे चेतना. चेतना झाली की त्याला मागे कार्य लागलं. चेतना झाली की ते काम आपल्याला. आता चेतना झाली, आपल्याला कोणती चेतना झाली की आता पाऊस पडत आहे. मग आपल्याला तयारी कशाची करावी लागेल, छत्रीची. विज्ञानाची ओळख. विषय आहे विज्ञान. विज्ञान म्हणजे जागरूकता. समोर दिसते ते विज्ञान. आता विज्ञान दोन गोष्टी आहेत, हर गोष्टीमध्ये दोन गोष्टी आहेत, कुशल आणि अकुशल, बरोबर आहे की नाही. आता विज्ञान घडते, तिकडे झगडा चालू आहे, ते विज्ञानच आहे. काहून आपण पाहत आहोत, कुशल अकुशल आहे ना, विज्ञानामध्ये येते ना. तर अमुक विज्ञान विज्ञान आहे आपले, विज्ञान झालं ना. हा विज्ञान चालू आहे. विज्ञानाचे लक्षण काय की ओळखणे. विज्ञानाचे लक्षण काय, ओळखणे. तर काय ओळखणे, तर महाराजांना भंते म्हणतात की महाराज, आपण विज्ञानाची ओळख कशी आहे हे आपण बघूया. तर महाराज, समजा एका गावाच्या शहरामध्ये एक वॉचमॅन राहतात ना, किंवा आपण बघतो एखाद्या कंपनी मोठ्या उंचीवर वॉचमॅन टेप असते आणि तो सर्व बघते, कोण येते जाते, बघतो ना आपण एखाद्या कंपनी. तशा प्रकारे एका शहराच्या मध्यस्थी असा मोठा उंच बांधलेला आहे, त्याच्या ठिकाणी चौकीदार राहते. तो चौकीदार कशात राहते, कोण येते जाते, कोण काय करते, कोण काय करते नाही. तशा प्रकारे तो देखरेख करते, कोण या गावात येते, कोण नाही येत. त्याला विज्ञानाची जाणीव होते. म्हणजे कोणी येते, कोण जाते, त्याला माहित पडते ना. कशामुळे तो जाणीव करते, विज्ञानामुळे. दुसरी गोष्ट दाखवलेली आहे आपल्या कानामुळे. कानामुळे विज्ञान माहित पडते, कोण काय बोलते, कोण काय बोलते, कोण काय नाही बोलतं. जिभामुळे विज्ञान माहित पडते, जिभेमुळे खारट थोडं माहित पडते विज्ञान, जिभेमुळे. कानामुळे, जिभेमुळे, नाकामुळे पण श्वास माहित पडते ना. अशा प्रकारे भंतेजींनी महाराजांना उत्तर दिलेलं आहे. विज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ओळखण्याची प्रतिक्रिया करणे, त्याला विज्ञान म्हटलं गेलेलं आहे. वित्तक्राचे लक्षण. आपण जे निश्चय केलेले आहे हेती शुद्ध आपण जो विचार केलेला आहे. याच्यात काही कपाटा लाकडाचं उदाहरण दिलेलं आहे, सुताराचं उदाहरण दिलेलं आहे. सुतार आपल्या घराला बोलावतो आपण काम करण्यासाठी, कपाट बनवण्यासाठी. तो कपाट काय, इकडून 4 फळ्या लावल्या, तिकडून 4 फळ्या लावल्या, इकडून दरवाजा लावला, असं करते काय घरासारखं. तो काय करते, त्याच्यावर नक्षी पट्ट्या करते. तो म्हणजे काय करते, त्याच्यावर अनेक नक्षी बनवते. त्याला काय म्हणतात, वित्रकाचे लक्षण. म्हणजे अमुक लक्षणाने ते सुंदरच बनवावं, अमुक लक्षणाने ते सुंदरच बनवावं, अशा तर्काला वित्तकाचे लक्षण म्हटले आहे. विचाराचे लक्षण. बनते नाक्षण. महाराज सांगतात की महाराज, विचार म्हणजे काय. महाराज म्हणतात की विचाराचे लक्षण कोणते, विचाराचे लक्षण कोणते. तर महाराजांना उत्तर देतात नाक्षण म्हणते की जसं तांब्याचा भांड आहे आणि त्याला ठोका दिला तर त्याचा आवाज कसा करते, तर्क विचार त्याचा आवाज निघते ना. तसं ठोका देणे हा तसा
वितर्क आणि आवाज निघते तसा विचार समजावा. आता पितळ्याचा विचार समजावा. पितळाचा भांड्याला ठोका दिला तर कसा आवाज येईल? पितळाच्या भांड्यासारखा. तांब्याच्या भांड्याला आवाज दिला तर कसा आवाज येईल? आणि स्टीलच्या आवाजाला भांड्याचा आवाज तर कसा येईल? विचार आहे ना त्यात. कोणत्याही भांड्याला, तांब्याच्या भांड्याला, पितळच्या भांड्याला, बरोबर आहे की नाही? तसा विचाराचा तर्क सांगितलेला आहे. लक्षण प्रश्न जसे स्पर्श आहे, संस्कार आहे, विज्ञान आहे, वेदना आहे, तृष्णा आहे, अलग अलग करून दाखवतात काय? सर्वांचे गुणधर्म अलग अलग आहे. तृष्णाचा गुणधर्म अलग आहे, वेदनाचा गुणधर्म अलग आहे, संज्ञाचा गुणधर्म अलग आहे आणि स्पर्शाचा गुणधर्म अलग आहे. बनते पुन्हा डबल चांगल्या प्रकारे समजून सांगावे. त्यानंतर महाराज म्हणतात, त्यानंतर बनते म्हणतात की महाराज, तुम्ही जर एखाद्या तुमच्या नोकराला सांगितलं की मला एक शरबत पदार्थ बनवून दे, एक शरबत बनवून दे. मग त्याने दही घेतले, मीठ घेतले, आले घेतले, जिरे घेतले, मिरची घेतली आणि ते एकत्र मिळून तयार केली आणि तुम्हाला ते प्यायला दिले. तर तुम्ही असं म्हणसान काय की मला फक्त दहीच दे, मला फक्त जिरच दे, मला फक्त मीठच दे, कारण की एकत्र झालेले मिश्रण ते अलग होऊ शकत नाही. अशा प्रकारे अलग होऊ शकत नाही. तथापि प्रत्येक वस्तूचा स्वाद आपापल्या गुणधर्मावर अवलंबून आहे. मिठाचा स्वाद त्याच्या गुणधर्मावर अवलंबून आहे. आपण बघा ना, भाजीत थोडं मीठ कमी जास्त पडते, एवढी मोठी टोपभर भाजी थोड्या मिठाने वाया जाते. म्हणजे मिठाचा गुणधर्म आहे खारट, मिरचीचा गुणधर्म आहे तिखट, है ना. प्रत्येकाचा गुणधर्म अलग अलग आहे, म्हणून एक गुणधर्म होऊ शकत नाही. महाराज याचप्रमाणे स्पर्श एकत्र मिळून गेल्यानंतर ते वेगवेगळे करून दाखवू शकत नाही. सर्व पदार्थ एकत्र केल्यानंतर ते वेगवेगळे करून दाखवू शकत नाही. पण ते खूप छान. त्यानंतर स्थवीर म्हणाले, डोळ्यांनी पाहून मीठ ओळखणे हे शक्य आहे काय? महाराज म्हणतात हो. डोळ्यांनी मीठ ओळखता येते का? महाराज म्हणतात हो. पण ते म्हणतात डोळ्यांनी मीठ ओळखता येत नाही. मीठ ओळखायची कोणती चीज? मीठ कशाने ओळखू येईल? आपल्या जिभेवर त्याचे टच झाल्यानंतर ते मीठ ओळखू, त्यामध्ये माहित पडते की आपल्याला हे मीठ आहे. अशा प्रकारे लक्षणाची बाजू दाखवलेली आहे. लक्षण प्रश्न अशा प्रकारे दाखवलेले आहेत. खंड तिसरा, प्रकरण पहिले, विमत्ती छेदन. विषय आहे विपत्ती छेदन. बनते म्हणतात नाक्षर की प्रत्येक निरनिराळ्या प्रकारे उत्पन्न झालेले आहेत. जसं समजा डबल प्रश्न विचारला राजांनी, म्हणून स्थवीर म्हणतात की जसं समजा एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये अनेक प्रकारचं धान्य टाकलेलं आहे. गहू आहेत, तांदूळ आहेत, अनेक प्रकारचं धान्य टाकलेलं आहे. तर ते अनेक प्रकारचं धान्य टाकल्यानंतर ते पिकाला आल्यानंतर ते एकाच प्रकारचं होऊ शकते का? कारण धान्य किती प्रकार टाकलं? अनेक प्रकारचं. आणि अनेक प्रकारचं पीक येईल ना. ज्वारीला ज्वारी, गहूला गहू येईल, तांदूळाला तांदूळ येईल. अशा प्रकारे पाचही अशा प्रकारे याचप्रमाणे या 5 आयताची उत्पत्ती म्हणजे वेगवेगळ्या कर्माची फळे आहेत. आता आपण बघतो आहोत कर्माची फळे. कर्माची प्रधानता. राजा कर्म सिद्धांत, कर्म सांगितलेला आहे. महाराज भंते महाराजांना म्हणतात की भंते, हे सर्व माणसं समान आहेत, सर्व माणसं माणसंच आहे. तर मग कोणी वाईट आहे, कोणी चांगला आहे, कोणी सुंदर आहे, कोणी अति सुंदर आहे, कोणी कुरूप आहे,
कोणी लंगडा आहे, कोणी आंधळा आहे. तर हे का बरं? माणसं सारखीच आहे. हा भेदभाव काय? कोणी कोण्या जातीचा आहे, कोणी कोण्या जातीचा आहे. तर सगळे म्हणतात की महाराज आपण एक लक्षात घेऊया की आपल्या एक आपण या रानामधले झाडे बघूया. झाडे काय एका रक्कमचे झाडे आहेत काय? कोणतं छोटं आहे, कोणतं मोठं आहे, कोणतं उंच आहे, कोणतं ठेंगण आहे, कोणतं आंबट फळ देते, कोणतं गोड फळ देते, कोणतं तुरट फळ देते. म्हणजे आपापल्या कर्माचे फळे आहेत. आज आपण थोडं उदाहरण घेऊन या अजून कर्माचं, की एका शेतामध्ये ऊस लावला. एका शेतामध्ये काय लावला? ऊस लावला शेतकऱ्यांनी. आणि एका ऊस लावला आणि ऊसाच्या बाजूनच बोर पण लावला. बोर आपण बोर खातो ते. आणि दोन्ही याला सारखं पाणी देऊन टाकलं. ऊसालाही तेच पाणी चाललं, विहीर एकच आहे, पंप एकच आहे, ऊसालाही तेच पाणी चाललं आणि बोरीलाही तेच पाणी चाललं. तर बोरीला बोर आले तर ते कसे येतील? कसे येतील बोरीला बोर? आंबट येतील ना. आणि ऊस तोडला तर मग याच्यात कोणाचा या पाणी सोडण्याची गलती आहे काय? शेतकऱ्याची गलती आहे काय? कोणाची गलती आहे? गलती कोणाची नाही. त्यांचा गुणधर्म तोर आहे. बोरीचा गुणधर्म आहे आंबट, चिंचीचा गुणधर्म आहे आंबट आणि ऊसाचा गुणधर्म आहे गोड. तर अशा प्रकारे म्हणते या माणसांचं जसं आहे, जसे कर्म आपण ऐकतो ना, जसे त्याचे कर्म तसे फळ. बरोबर आहे की नाही? जसं कर्म असं फळ. यात काही शंका आहे का? जसं कर्म असं फळ. म्हणून कर्म कसं असलं पाहिजे? चांगले. आता कर्माची बाजू आली म्हणून आपण थोडक्यात उदाहरण घेऊया. तो एक कर्म, एका कुटुंबामध्ये एक बाळ जन्माला येत आहे. कर्मा विषय दुसरा. पुढे जाऊया, आपण आपल्या विषयाने घेऊया थोडं. एका कुटुंबामध्ये एक बाळ जन्माला येत आहे. बाळाला 3रा महिना हृदयात आईचं होत आहे. तर त्या कुटुंबामध्ये त्याचे वडील रोज आपलं काम करत आहेत नशाचं. नशा घेतात रोज आणि बाळाच्या इकडे हृदयात वाढ होत आहे. 3रा महिना चालू आहे, हृदयात वाढ होते. पण तो व्यक्ती घरी आल्यानंतर कर्माचे फळ बघा कसे आहे. तो व्यक्ती घरी आल्यानंतर तो शांत राहते का? त्याला माहित आहे ना सर्व की आपल्या कुटुंबामध्ये कुळदीपक जन्माला येत आहे, होत आहे. पण तो शांत राहते काय? तो काय चांगला बोलते काय? तो अनेक त्याच्या वाईट विचारांना, तो अनेक वाईट विचार त्या कुटुंबावर, त्या घरामध्ये पसरवते. वाईट विचार. आता लक्ष ठेवा, ते वाईट विचार तो जेवढे पसरवते, समजलं ना? वाईट विचार जो जेवढा वाईट बोलते तेवढा तो वाईट विचार त्या मुलाच्या गर्भधारणामध्ये, आईच्या गर्भात तो मूळ वाढताना त्याच्या मनात बसते. तेव्हापासून सुरू झाली कर्माची फळं. लक्षात ठेवा, कर्माची फळं कधीपासून सुरू झाली? तेव्हापासून. मग तो आता जन्माला येते. मग तो जन्माला आल्यानंतर तो कसा होईल बरं सांगा बरं? बोर पेरलं तर त्याला काही, आंबा पेरला तर त्याला काही, म्हणजे कर्माचे फळ आहेत. पक्के कर्माची फळ आहेत की नाही? पक्के आणि पक्के कर्माची फळ हेच आहे. आणि तुम्ही लक्षात, आई बाळाचा जन्म होते, बाळाचा जन्म होते, कर्माची फळ बघू आपण. बाळाचा जन्म होते. बाळाचा जन्म झाल्यानंतर तो बाळ रडते. का रडते बरं? कारण तर असं 9 महिने 9 दिवस आईच्या हृदयात होता. आता तो तर जेलमधून, बंधनमधून मुक्त झाला ना, आईच्या हृदयात मुक्त झाला ना. त्याला पाय घसरता येत, काय म्हणजे त्याला काहीच हालचाल करता येत नव्हती एवढी. आता तो बाहेर आला ना, तो खुश व्हायला पाहिजे की नाही? पण कधी दिसलं का बाळ हसतानी? कोणाला तरी बाळ तुम्ही बसलं का हसतानी बघितलं का? का नाही बघितलं बरं? का तो दुःखी आहे? याचं कारण शोधलं का आपण? तो खुश व्हायला पाहिजे की नाही? आपणही खुश होतो. तो तिकडे रडते ना, आपण इकडे पेढे वाटतो. किती आपण खुश होतो. पण तो बाळ रडते का? याचं कारण शोधलं का? तो बाळ याच्यासाठी रडत आहे की तो बाळ जन्माला येता बरोबर त्याचं आणि त्याच्या आईचं कनेक्शन कट झालं. जोपर्यंत कनेक्शन आहे तोपर्यंत मस्त आहे. कारण काय? आई खाते पिते सर्व त्याला भेटत होतं. ज्यावेळेस कनेक्शन कट झालं आईचं, आहे ना, कनेक्शन कट झालं, तेव्हापासून तो रडते. तर मग आता म्हणते की आता कसा आलो मी इथं, कशा बरा आलो, मस्त बरा होतो. म्हणजे बरोबर आहे की नाही? तशा प्रकारे आपण कर्माचे फळ आपण
बघून घेतलेलं आहे आणि आपण गाण्यामध्ये पण सर्व वागतो की जसे कर्म असे फळ, आणि त्यात काही शंका नाही. कुशल कर्म करा कुशल फळ, वाईट कर्म करा वाईट फळ. फक्त काय आहे फरक हा की काही फळ कुशल कर्म केले त्याचे फळ कधी कधी ताबडतोब मिळते आणि कधी कधी उशिरा मिळते. अकुशल कर्म केले त्याचे फळ ताबडतोब मिळते आणि कधी कधी उशिरा पण मिळते. पण फळ हे चुकत देर है अंधेर म्हणून आपले कर्म कसे केले पाहिजे. आपले कर्म चांगले करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आता आपण कर्म चांगले केल्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे. टिव्हिजन लावलं पाहिजे, टिव्हिजन लावलं पाहिजे, कंपनीत गेलं पाहिजे, सोन्याचे दागिने बनवायचे त्या सोनाला तिथे गेलं पाहिजे. मग आपले कर्म चांगले होण्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल. विहारात. आपण आजारी आहोत तर आपण घरात बसलो तर आपला आजार बरा होईल काय. आपल्याला कुठे जावं लागेल. म्हणून कर्म चांगले होण्यासाठीच विहार आहे. हे विहार कशासाठी आहे. विहार हे ज्ञानपीठ आहे, विद्यापीठ आहे. नालंदा, तक्षशिला अनेक विद्यापीठ बुद्धाच्या वेळेस. तर हे विद्यापीठ आहे. इथं कोणतं शिक्षण मिळते. जीवन जगण्याचं. इथं कोणतं शिक्षण मिळते. जर हे जीवन जगण्याचं शिक्षण इथून आपल्याला भेटलं तर असं कोणीच नाही की आपलं नुकसान करणारा. आम्ही नेहमी सांगतो की मुलं, आपले मुलं, चांगला मुलगा आहे तर द्या चिवडदारामध्ये 10 दिवस तरी द्या. त्याच्या अंगावर 10 दिवस चिवड द्या. चिवड दिल्यानंतर त्याला धम्म कळेल, त्याला जीवन जगण्याची लाईन माहित पडेल. हा, पण देतात काय. मुलं देतात पण कधी देतात ते. मुलगा आता 20-22 वर्षाचा झाला तो ऐकतच नाही. तो गेला आणि त्यात गेला, अमुक केलं डायला, धमक करून डायला, काय काय करून डायला. मग म्हणतात बंदेजी, वंदाई बंदेजी, आमचा मुलगा आहे 10 दिवस द्या ना बसून. आता तुमच्याशानं 18-20 वर्ष झाली तुमचा मुलगा आहे, तो सुधारला नाही तर आमच्या 10 दिवसांना सुधरीन काय. म्हणून काय की जसं माती जशी असते. आता बघा माती कुठेही जा, माती घ्या, जसं तुम्हाला आकार देता येईल तसा काहीतरी बनते. त्यामुळे आता मातीचं कशी माती हाती घ्या आणि तिला आकार द्या. त्या आकाराने माती जसा आकार देसा तशी ते माती आकाराने बनते. बैल बनवा, अमुक बनवा, ढमुक बनवा, बनते की नाही. आणि कडक झाल्यानंतर उन्हाळ्यात बघा बरं जाऊन, कडक झाल्यानंतर किती त्याला माती तर बनवू आपण, उन्हाळ्यात बनवू, पण किती तकलीफ होते. ते माती आणा रे जंगलातून, ते गमेरे ठेवा रे, त्या रुसण्यानं खटाखट करा, बारीक चिरीक करा, त्याला पाणी टाका, त्याला भिजवा, त्याला मऊ करा, नंतर मग त्याचा बनवा. योग्य आहे काय. म्हणून काय की प्रत्येकाने, भगवान बुद्धांनी हेच सांगितलेलं आहे की ज्याला जीवन जगण्याचं कळते तो घरी थांबत नाही 3 महिने. मानतो मी, सांगा तुमच्या घरामध्ये हे पुस्तक आहे, प्रत्येकाच्या घरात मानतो. पण खरं सांगावं तुम्ही हात वर करून की आम्ही 1 दिवस तरी वाचलं काय. कारण याचं कारण काय. मी कारण समजतो तुमचं कारण काय की घरात हा अभ्यास होऊ शकत नाही. तुम्ही जर हा पुस्तक काढलं की तिकडून आवाज आला, ऐकलं काय, दुसरं काही जाऊ ऐकलं का, समजलं. म्हणजे मी कमी बोलतो पण त्याच्यापेक्षा मोठं बोलतो. ऐकलं काय, आता ते ऐकलं काय नाही ऐकलं ते त्यांना माहित. आपण काय करा, त्यांना माहिती ऐकलं की नाही ऐकलं काय. पण ते ऐकलं का हा पहिला शब्द येते. मग ऐकलं का म्हणता बरोबर काय म्हणतात, साहेब काय करतात पुस्तक पण किंवा उपाशी का वाचून राहिले तरी ते शब्द आहे. बरं शब्द तोच आहे, ऐकलं काय. आता थोडा आवाज जास्त येते मग समजा ऐकलं की नाही ऐकलं काय. तर अशा प्रकारे घरी अभ्यास होत नाही. म्हणून हे 3 महिने वर्षावासाचे का चालू केले बरं की या वर्षावासामध्ये वर्षा आणि वर्षावास म्हणजे पावसाळ्याचा दिवस एका ठिकाणी राहणे पावसामध्ये. म्हणून तुम्ही लोकांनी या पावसामध्ये इकडे तिकडे न फिरता, घरात न बसता विहारात आलं पाहिजे. ज्ञान कुठंच जात नाही. हे जे इथला जो खजाना म्हणतात धम्माचा, हा कोणता खजाना आहे. धम्माचा. तुमचा कामाचा खजाना, लाखो रुपये कमाईचा खजाना, तो 25 तारखेपर्यंत मस्त यो 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 31 तारीख आली की तो खजाना खतमच होते. 1 लाख जरी कमावते तरी तो 21-22 तारीख पर्यंत ध्यान 21-22 पर्यंत आणि 25-26 ला अजून 10 रुपये बरोबर आहे ना. 1 लाख रुपये कमवून दुधाले 10 रुपये. हा खजाना हा आजही कामाचा आहे.
उदय कामाचा आणि शेवटच्या क्षणी कामाचा आहे. या धम्ममध्ये तुम्हा सर्वांचे कल्याण हो, मंगल हो, मंगल सुखी हो. उद्याचा भाग आहे मनुष्य सदैव प्रयत्नशील असावा. मनुष्य सदैव प्रयत्नशील असावा, प्रयत्नशील असावा. मला नाही यात मनुष्य स्वप्न नसावा. कुठले की बरोबर आहे की नाही? ऐकलं तुम्ही ते? तर असं आहे इथं खालियात जरी आले तरी खालियात जाऊ शकत नाही. इथला खजाना हा कुठं कोण्यात कुणती तलावात भेटत नाही. जो विहारात भेटते तो ज्या ठिकाणी म्हणताय त्या घरात तुमच्या खजाना आहे, कपाटाचे कपाट भरलं आहे. पण कशासाठी आहे? कपाट भरलेलं आहे, मोठ्या मोठ्या मूर्त्या लागलेल्या आहेत, बाबासाहेबांच्या मूर्त्या आहेत, बुद्धाच्या मूर्त्या आहेत, फोटो आहेत. पण ते फक्त कशासाठी आहे? की बघा आम्ही बोलतो. कशासाठी आहे? सर्वच नाही म्हणत मी, काही आहेत आपल्यासून तो भाग नाही. पण बऱ्याचशा ठिकाणी त्रिपिटक काही काही माणसाच्या घरात आहे. मी साहेबांना विचारलं, नाव नाही घेतला, की साहेब 22 खंड 42 खंड त्रिपिटकाचे आहेत. त्रिपिटकाचे 42 खंड त्यांच्या घरात आहे. पण त्याची कुठं टाइम भेटते? 1 वर्ष झालं पण टाइम मिळत नाही. म्हणून तुम्हालाही घरी टाइम मिळत नाही. म्हणून इथं संघामध्ये टाइम मिळते. संघामध्ये आपण घेऊन जाऊ शकतो, बरोबर आहे की नाही? आणि हे जे घेऊन गेलेले ते या कपाटात बघते, त्या कपाटातलं चोरी होऊ शकते. कोणत्या कपाटातलं? घरच्या कपाटातली वस्तू, सैनिक वस्तू आहे, धन दौलत, पैसा, नाणे रुपये, ते चोरी होऊ शकते. त्यात ते चोरी होऊ शकते. काही होऊ शकते. पण यातलं काही चोरी जाऊ शकते का? याची चाबी कोणाजवळ आहे? फक्त पिनकोड म्हणतात ना, कोणाजवळ? आपल्याजवळ आहे की नाही? दुसऱ्याजवळ आहे का? एटीएम. ज्याचं एटीएम आहे, ज्याचं एटीएम आहे त्यालाच माहित आहे ना आकडे. दुसऱ्याला माहित आहेत काय? असं एटीएम आहे म्हणून आपले असं हे कम्प्युटर आहे. इथं ठेवा. हे आजही कामात येते आणि उद्या कामात येते. इकडे जायचं.